FDTL नियमांची अंमलबजावणी फेब्रुवारीपर्यंत थांबवण्यात आली आहे। तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। तर प्रवाशांच्या तक्रारीमुळे DGCAने इंडिगोच्या CEOलाही नोटीस पाठवली। आपण पाहू शकतोय प्रवाशांचा संताप कशा पद्धतीने बाहेर पडतोय। इंडिगोच्या काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर हा संताप निघतोय। मात्र फेब्रुवारीपर्यंत FDTLला स्थगिती देण्यात आलेली आहे। हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अशी माहिती दिली आहे। त्याचसोबत प्रवाशांच्या या सगळ्या मनस्तापामुळे आणि तक्रारींमुळे DGCAने इंडिगोच्या CEOला देखील नोटीस पाठवली आहे। त्यामुळे आता या सगळ्या राड्यानंतर इंडिगोकडून काय निर्णय घेतला जातोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हा गोंधळ अखेर थांबणार कधी हा देखील एक प्रश्न आहे, कारण प्रवाशांची तारांबळ उडते। मोठ्या संकटांचा सामना या सगळ्याच प्रवाशांना करावा लागतोय। पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्यामुळे हा संताप व्यक्त केला जातो। इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल, म्हणून FDTLच्या या सगळ्या सिस्टीमला फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली, कारण ही सेवा ताबडतोब पूर्ववत व्हावी। 4 सदस्यीय समितीची चौकशी समिती याच्यामध्ये DGCAने नेमली। DGCAने कालच इंडिगोच्या CEOला शोकास नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे। या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा ज्या पुरवणाऱ्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले, म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला। ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत ह्या सूचना देण्यात आल्या। लगेच 48 आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं, अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल DGCAच्या माध्यमातून देण्यात आली।